बोलिए। बना देंगे हाँ? बच्चा को हम जो बोल रहे आप कर दीजिए, जितना आप हाथ लगा दीजिए। आपको आज के बाद बात नहीं करेगा। तुमको एक बार बोलता सुन, फाड़ कर जितना बोलता उतना सुन, सुअर का बच्चा। हाँ? असाच एखादा गलिच्छ फूड स्टॉल किंवा हॉटेल तुम्ही बघितलं तर तुम्ही काय कराल? त्याच्या ओनरशी असंच भांडाल किंवा मग तिथे जाणंच सोडाल. पण त्या व्यतिरिक्त ऍज अ कन्झ्युमर आपले काही राईट्स आहेत जे FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंडर येतात आणि ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की असं काही तुमच्या सोबत घडलं तर भांडत बसण्यापेक्षा पुराव्यासाठी हॉटेलचा आणि फूडचा फोटो किंवा व्हिडिओ काढा. अच्छा देसी घी तो है, लेकिन ये इतना मतलब इसे इतना हैरदार क्यों रखा है? आणि FSSAIच्या ऍप किंवा वेब पोर्टलवर त्याची कंप्लेंट रजिस्टर करा. त्यानंतर FSSAI तुमच्या कंप्लेंट वरून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात आणि तुमची कंप्लेंट व्हॅलिड वाटली तर त्या फूड स्पॉटवर रेट टाकून त्या जागेची तपासणी करतात आणि फूड लॅब टेस्टिंग साठी पाठवतात. त्याच रिपोर्ट वरून त्या फूड स्पॉटचं लायसन्स रद्द करायचं का आणि किती फाईन घ्यायचा हे ठरवलं जातं. आता फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हायजीन. हॉटेलचं किचन किंवा आपण जिथे बसून खातोय तेच अनहायजेनिक असेल तर अशा फूड स्पॉटची FSSAI मध्ये कंप्लेंट तुम्ही करू शकता. त्यामुळे फूड स्पॉटवर रेड तर पडूच शकते आणि वरून त्याच्या ओनरला 1 लाखापर्यंत दंड सुद्धा बसू शकतो. त्यानंतर हॉटेल वगैरे काढण्यासाठी त्याचा परवाना असायलाच हवा. एखाद्याकडे फूड लायसन्स नाहीये तर FSSAI 2006च्या ऍक्ट 31च्या अंडर त्या हॉटेल ओनरला 6 महिन्यांपर्यंत जेल होऊ शकते आणि सोबत 50 लाख रुपयांचा दंड सुद्धा भरावा लागू शकतो. किंवा बऱ्याचदा जेवणात माशी, पाल, उंदीर असं काहीही पडलेलं मिळतं आणि हॉटेल ओनरकडे किंवा मॅनेजरकडे याची जर आपण कंप्लेंट केली तर तो फूड फ्री देईल किंवा दुसरी डिश देईल. पण तुम्ही जर FSSAI मध्ये कंप्लेंट केली तर त्या हॉटेल ओनरला FSSAIच्या ऍक्ट 54 नुसार 1 लाखापर्यंतचा दंड भरावा लागेल. हायजेनिक फूड खाणं हा आपला हक्क आहे आणि फूड हायजेनिक नसेल तर त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणं हे आपलं कर्तव्य आहे.